नमस्कार। हमारा नाम है केतकी चितय और आज का वीडियो हिंदी में नहीं होगा। आज का वीडियो होगा मराठी में, क्योंकि और इसका अर्थ हिंदी या फिर अंग्रेज़ी में नहीं बताया जाएगा, क्योंकि गणपति के दौरान जो भी आरतियाँ महाराष्ट्रियंस गाते हैं, मराठी लोग कहते हैं, बोलते हैं, उसके बारे में, उसका अर्थ या फिर उसके सही उच्चार क्या है, इसके बारे में मैं बताने वाली हूँ। तो इसीलिए ये मराठी में होगा और ना ही हिंदी या अंग्रेज़ी में। मूविंग ऑन, हैविंग सेड दैट, आई एम सॉरी की माझ्या मागे इतका पसारा आहे, बिकॉज आई एम स्टिल रिकवरिंग। मैं पूरी तरह से रिकवर नहीं हुई हूँ। मुझे अभी भी हल्का बुखार है, बट यस, मैं रिकवरी कर रही हूँ। पर मी हा व्हिडिओ का करते आहे, म्हणजे जर मी आजारी आहे तरीही एवढं काय पडलं आहे की मी हा व्हिडिओ करते आहे, कारण आत्ता माझा ताप उतरला आहे. पण माझ्या एकूण अवतारावरून कळत असेल तुम्हाला की ताप उतरला जरी असला तरीही माझा आवाज बसलेला आहे आणि माझ्यात जेन्युइनली त्राण नाही आहेत आवरावरी करण्याचे किंवा इवन मेकअप करण्याचे. त्यामुळे तुम्हाला माझे डोळेही जरा असे खोल गेलेले वाटत असतील, कारण मला अजूनही ताप येतोय जातोय. पण हा व्हिडिओ करणं मला महत्त्वाचे वाटले, कारण रोज जेव्हा मी आरती ऐकते तेव्हा मागच्या वर्षी मी सुखकर्ता दुःखहर्ता याचा अर्थ सांगितला होता, आणि यावर्षी मी शंकराची आरती जी म्हटली जाते सुखकर्तानंतर, त्याविषयी अर्थ आणि त्याचे खरे उच्चार सांगणार आहे. कारण पहिलीच ओळ जी आहे, लवथवती विक्राळा, रोज माझ्या कानावरती सोसायटीची जेव्हा आरती होते ती माझ्या घरापर्यंत तो आवाज पोचतो, आणि लवथवतीच्या ऐवजी मी रोज लवकरती विक्राळा ऐकते आहे आणि मला असह्य झालं. लवकरती काय घाई पडली आहे की लवकर आटप? हॅलो. तर एनिवे, सुरुवात करूया. हाय, एडिट केतकी हिअर. हा एडिट इन्सर्ट का आहे तर मी सुरुवात करण्यापूर्वी हे सांगू इच्छिते की मी जस्ट बघत होते आधी आणि माझ्या असं लक्षात आलं की मी खूप चमकती आहे. तर त्या चमकण्यामागचं कारण हे आहे की मी मॉइश्चरायझर फासला आहे चेहऱ्याला, कारण माझी स्किन खूप ड्राय आहे. तर आय कांट हेल्प इट, मी चमकते आहे. मी पावडरही लावायचा प्रयत्न केला की ॲटलिस्ट ह्या व्हिडिओ पुरतं का व्हायना थोडं चमकणं कमी होईल, पण काय फायदा दिसत तर नाही आहे. असो, सुरू करूया. तर ऑफकोर्स मला आरती पाठ आहे, परंतु जेव्हा मी अर्थ सांगते आहे किंवा एक एक ओळ समजावून सांगते तेव्हा मला असं एक एक ओळ लक्षात राहणार नाही आहे, आणि म्हणूनच मी लिहिलेली आहे. म्हणजे मी कुठल्या ओळीचा अर्थ सांगितलेला आहे, पुढे कुठली ओळ येते हे पटापट मी सांगू शकेन.
जेणेकरून मला अख्खी आरती अशी डोक्यात म्हणावी नाही लागणार. तर संपूर्ण आरती एकदा आपण म्हणूया का, मग त्याच्यानंतर आपण त्याच्या अर्थाकडे वळूया. ठीक आहे. जसे मी आधीही म्हटले की माझा आवाज बसलेला आहे, त्यामुळे माझा श्वास अडकू शकतो आणि त्यामुळे मी गडबडू शकते आणि बेटर बी सेफ दॅन सॉरी. म्हणूनच मी आरती वाचून उच्चारणार आहे, जेणेकरून मी गडबडणार नाही. सर्वात बेसूर आरती ऐकायला तयार व्हा. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषयकंठकाला त्रिनेत्री ज्वाला, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय जय देव जय देव जय श्री शंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा विल्हाळा. जय देव जय देव दैवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझे अवचित्त हलाहलते उठले, ते त्वा आसुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव. बरीच लोक या 3 कडव्यानंतरच थांबतात, परंतु 4थं कडवं आहे. काही का थांबतात 3 कडव्यानंतर मला माहिती नाही, त्यामागे काय कारण आहे ते, किंवा कारण आहे नाही आहे काय आहे मला खरंच माहिती नाही. तुम्हाला जर का याची माहिती असेल तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहा. ऐक माझा कान खरंच खासतोय, खूप खासत आहेत माझे कान सर्दी खोकल्यामुळे. असो, तर कृपया का लोक थांबतात ह्या 3 कडव्यांनंतर, या 3 श्लोकांनंतर मला सांगा. पण आम्ही 4थं कडवंही म्हणतो, बरीच लोक 4थं कडवंही म्हणतात. बऱ्याच पुस्तकांमध्ये 4थं कडवंही आहे, काही पुस्तकांमध्ये 4थं कडवं नाही आहे, माहिती नाही. असो, तर 4थं कडवं काय आहे? एक मिनिट. एक्स्ट्रीमली सॉरी. चौथं कडवं असं आहे. व्याघांबर फणीवर धर सुंदर मदनारी, पंचानन मन मोहन मुनिजन सुखकारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल तिलक रामदासा अंतरी. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. ही आहे खरी आरती. तर चला, आरती आपण प्रत्येक ओळीचा, प्रत्येक शब्दांचा अर्थ समजून घेऊया. पहिल्या ओळीचा पहिलाच शब्द
लवथवती हाच चुकीचा उच्चारला जातो. लवकरती. लवकरती काय असतं? लवकरती काही नाही आहे. लवकर आटप किंवा असं काहीही नाही आहे. लवथवती आहे. आय कॅन अंडरस्टँड की आपण जेव्हा पटापट एक आरती म्हणत असतो तेव्हा कधी कधी लवथवतीच्या ऐवजी लवतवती होतं, की लवतवती विक्राळा असं होतं. इट्स ओके, पण तो खरा शब्द आहे लवथ. थ थ थव्यातला थ. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. ह्याचा अर्थ काय? आता मी मधले 2 शब्द घेणार आहे. विक्राळा ब्रह्मांडी, ब्रह्मांडात जेवढे म्हणून ग्रह तारे आहेत त्यांना तू एकत्र आणून जे गुंफलेलं आहे आणि त्याची माळ, ब्रह्मांडी माळा, करेक्ट, त्याची माळ तू तयार केलेली आहेस, ती तुझ्या गळ्यात लवथवते आहे. लवथवणे म्हणजे काय? तर हलत राहणे, डोलत राहणे, अशी स्थिर नसणे, बेसिकली स्थिर नसणे, ज्याला आपण सिम्बॉलिक रूपी रुद्राक्ष केलेलं आहे, करेक्ट. तर कारण ते स्थिर नाही आहे, ते सतत फिरत राहतात, करेक्ट. कुठलेही तारे म्हणा, कुठलेही ग्रह म्हणा, हे सतत फिरत राहतात, त्यामुळे ते स्थिर नाही आहेत. अशी अस्थिर किंवा अनरेस्टफुल ज्याला आपण म्हणतो ना, अशी माळ, हलत राहणारी, डोलत राहणारी माळ, ब्रह्मांडांना तू एकत्र गुंफलेली ही जी माळ आहे ती तुझ्या गळ्यात हलत राहते. दुसरी ओळ आहे विषकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. तुझा कंठ, गळा विष प्यायल्यामुळे काळा पडलेला आहे. ज्याचा कंठ, तुझा नाही, ज्याचा कंठ विष प्यायल्यामुळे काळा पडलेला आहे. त्रिनेत्री. आता इकडे म्हणजे सेल्फ एक्सप्लेनेटरी, पण तरीही त्रि म्हणजे काय? 3. नेत्री म्हणजे काय? नेत्र म्हणजे काय? तर डोळे. तुझे 3ही डोळे, ज्याचे 3ही डोळे. त्रिनेत्री ज्वाळा. आता इकडे 3ही डोळ्यातून ज्वाळा बाहेर पडतायत असा अर्थ होतो का? तर नाही. ते केबल टी व्हीच्या वेळेला ती ॲड यायची ना, की त्या लेझर्स निघायचे, नजर सुरक्षा कवच, ते असे निघायचे ना, नजर सुरक्षा कवच मधून असे डोळे ते निघायचे, लेझर्स निघायचे निळ्या रंगाचे. तसं त्या ज्वाळा बाहेर पडत नाही आहेत, तर ज्याचे डोळे इतके तेजोमय आहेत की जणू काही ज्वाळांसारखे ते चमकत आहेत, याचा अर्थ आहे ते त्रिनेत्री ज्वाळा. इकडे आपली पहिली जी हे आहे, पहिल्या 2 ओळी आहेत त्या समाप्त होतात. ह्या पहिल्या 2 ओळींमध्ये आपल्याला शंकराचे इंट्रोडक्शन होते, करेक्ट. पुढच्या 2 ओळींकडे वळूया. आता पहिल्या कडव्यातील पुढच्या 2 ओळी आहेत लावण्य सुंदर मस्तकी बाळा. आता इकडे बाळाचा अर्थ लहान मूल असं होत नाही, तर इकडे बाळाचा अर्थ बाला असा होतो. बाला म्हणजे काय? बालिका, स्त्री, मुलगी असा. मस्तकी म्हणजे काय? मस्तक, डोकं. आपण म्हणतो ना, पायातील आग मस्तकात गेली म्हणजे प्रचंड राग आला. मस्तक इकडे म्हणजे हे मस्तक नाही, तर मस्तक, डोकं. तुझ्या मस्तकावरती एक बालिका आहे, बाला आहे, बाळा आहे, जिचे सौंदर्य लावण्यपूर्ण आहे.
लावण्य सौंदर्य, लावण्य सुंदर. लावण्याचा अर्थ काय होतो? लावण्य म्हणजे हा ऑलरेडी एक मराठी शब्द आहे, पण लावण्य म्हणजे ग्रेसफुल, या ग्रेसफुल, जिचं कामवासना आपल्याला वाटेल असं नाही, पण जिच्याकडे बघून आपण आकर्षित हो असे सौंदर्य, असं ग्रेसफुल सौंदर्य असणारी बालिका तुझ्या डोक्यावर आहे. तेथून या जल निर्मळ वाहे झुळझुळा, जिच्यातून एक जिच्यातून झुळझुळ निर्मळ जल वाहत. म्हणजेच काय, ह्या ज्या 2 ओळी आहेत पहिल्या ह्याच्यातील, पहिल्या कडव्यातील किंवा पहिल्या श्लोकातील, त्या गंगेविषयी आहेत. गंगा नदी जी आहे तिच्याविषयी आहेत. गंगा हिमालयातूनच खालती झुळझुळ वाहते, राईट? तसंच आहे ते लावण्य सुंदर. खरंच तुम्ही जर का गेला असाल हरिद्वार, ऋषिकेश अशा ठिकाणी, तर इतकं शांत आणि सुंदर वाटतं. आता वाटतं की नाही मला माहिती नाही, मी पूर्वी गेले होते तेव्हा तरी कमर्शियल झालेलं नव्हतं. हरिद्वार झालं होतं, पण ऋषिकेश बऱ्यापैकी शांत होतं. पण आता माहिती नाही, आय थिंक ऋषिकेश पण आता तेवढंच कमर्शियल झालेलं आहे. तर लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जल निर्मळ. कुठकुठे जल निर्मळ असंही तुम्हाला मिळेल, कुठे कुठे तुम्हाला जल निर्मळ मिळेल. 17व्या शतकात लिहिलेलं आहे, त्यामुळे आता रामदास स्वामींनी जल लिहिलं का जळ लिहिलं हे आपल्याला माहिती नाही. पण जल एकच अर्थ होतो, म्हणजे पाणी. जल निर्मळ, निर्मळ पाणी झुळझुळ वाहतं, म्हणजे ह्या गंगेविषयी ह्या 2 ओळी आहेत. इकडेच आपलं पहिलं कडवं संपतं किंवा पहिला श्लोक संपतो. आता आपण वळूया ध्रुवपदाकडे. कवितेतील किंवा आरतीतील, कारण ही आरती जरी असली तरी हे संत साहित्यामध्ये धरलं जातं, त्यामुळे इकडे ध्रुवपद येणार. ध्रुवपद म्हणजे काय, तर प्रत्येक कडव्यानंतर जे पुन्हा रिपीट, ज्याला म्हणतो आपण पुन्हा रिपीट. वाव, ऑसम. आज संध्याकाळी इव्हनिंगमध्ये अमेझिंग. कीप पॅट ऑन युअर बॅक. एनिवे, जे प्रत्येक कडव्यानंतर येतं त्याला आपण ध्रुवपद म्हणतो. ते काय आहे? जयदेव जयदेव जय श्री शंकरा. बरेच लोक म्हणताना इकडे जयदेव जयदेव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा असंही म्हणतात. रामदासांनी लिहिताना स्वामी शंकरा लिहिलेलं नाही आहे, आणि ह्याचे एव्हिडन्सेस आहेत. त्यामुळे मी स्वामी शंकरा एनिविच वे त्याचा अर्थ सांगायची गरज नाही आहे. इवन याचा अर्थ सांगायची गरज नाही आहे की जयदेव जयदेव जय श्री शंकरा. करेक्ट, शंकर देवासारखा जय हो, करेक्ट. आरती ओवाळू तुझं कर्पूर गौरा, म्हणजे तुझी इकडे पुन्हा इकडे पण आरती ओवाळू भावार्थी ओवाळू असं म्हणतात बरेच लोक. पण पुन्हा एकदा सांगू इच्छिते की रामदासांनी लिहिताना भावार्थी ओवाळू असं लिहिलेलं नाही. असे पुरावे मला तरी सापडलेले नाही आहेत. तुम्हाला सापडले असल्यास तुम्ही जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. तर आरती ओवाळू, तरीही भावार्थी ओवाळू म्हणजे भावपूर्ण ओवाळू ना तुझी आरती. तुझं म्हणजे काय, तू कर्पूर गौरा, आरती ओवाळू तुझं कर्पूर गौरा. कर्पूर गौरा म्हणजे काय, त्याचा अर्थ पुढच्या ओळीत आहे. म्हणजे पुढच्या कडवं जे आहे आपलं पुढचं त्याचाच पहिला शब्द
कर्पूर गौरा आहे, त्यामुळे त्याचा अर्थ मी पुढे सांगेन. इकडेच आपलं ध्रुवपद संपतं. दुसऱ्या कडव्याकडे वळूया. दुसऱ्या कडव्याची पहिली ओळ आहे, कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा. आता इकडे विशाळा म्हणजे विष नाही, विशाल. विशाल असे ज्याचे डोळे आहेत. नयन, नैनी विशाला, नैनी विशाळा, ज्याचे नयन विशाल आहेत. कर्पूर गौरा, कर्पूर गौरा म्हणजे काय? ज्याचा रंग कापूर असतो ना, जो कापूर आपण वापरतो, करेक्ट, कापूर केवढा पांढरा असतो, तसे तुझे अंग, ज्याची स्किन कलर इतका तू गोरा आहेस. आता याचा बरेच जण अर्थ असा लावतात की ज्याचे चित्त इतकं शुद्ध आहे की कापुरा एवढा त्याचे चित्त शुद्ध आहे, पांढरे आहे. तर त्याचा खरा अर्थ तसा नाही आहे. शंकर नेहमीच गोरा होता. हिमाचल नाही, नेपाळमधून असलेला हा, नेपाळ पण नाही म्हणता, मानसरोवर ॲक्च्युली, तर तिकडला हा प्रचंड गोरा, की कापुरा एवढा गोरा त्वचा असलेला, म्हणून त्याला कर्पूर गौरा. भोळा म्हणजे जो भोळा आहे, ज्याची त्वचा कापुरा एवढी पांढरी आहे, जो भोळा आहे, ज्याचे डोळे विशाल आहेत, नयनी विशाला. दुसरी ओळ काय आहे? अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. इंटरेस्टिंग आहे. अर्धांगी याचा अर्थ काय होतो? अर्धांगिनी आपण म्हणतो की अरे माझ्या अर्धांगिनीला भेटा, सौ XYZ, करेक्ट, म्हणजे बायको. पण इकडे अर्धांगी आहे, अर्धांगिनी नाही. अर्धांगी म्हणजे, पण अर्थात इकडे अर्धांगिनी म्हणूनही आपण अर्थ घेऊ शकतो की तुझे अर्ध अंग, अर्ध अंग तुझं म्हणजेच पार्वती. म्हणजेच पार्वती कोण आहे? शक्ती, करेक्ट, आदिशक्ती. शंकर कोण आहे? आदि पुरुष म्हणजे शंकर, आदिशक्ती म्हणजे पार्वती. त्यामुळे इकडे अर्धांगी पार्वती असा होतो, जी पार्वती आहे, देवी पार्वती. सुमनांच्या माळा. आता बरेच जण याचाही अर्थ चुकीचा घेतात की इकडे ज्याची अर्धांगिनी पार्वती आहे आणि त्याच्याच गळ्यात सुमनांच्या माळा आहेत, तर नाही, त्याच्या गळ्यात ब्रह्मांडी माळा आहेत, राईट. सुमन म्हणजे काय तर फूल. इकडे पार्वतीच्या गळ्यात सुमनांची माळ आहे, फुलांची माळ आहे. तुझी अर्धांगी कोण आहे? अर्धांगी पार्वती, जिच्या गळ्यात फुलांची माळ आहे. इकडे आपली पहिली ओळ समाप्त होते. पहिल्या 2 ओळी समाप्त होतात. पुढच्या ओळींकडे वळूया. दुसऱ्या कडव्यातील पहिली ओळ आहे, विभूतीचे उधळण, शितिकंठ निळा. म्हणजे विभूती, मेलेल्या व्यक्तीला आपण अग्नी दिल्यावर जी राख येते ना, ती अंगभर फासलेला, ज्याला विभूती म्हणतात, जी राख असते ना, त्याला विभूती असं म्हटलं जातं. आपण राख
आपण लावतो ना आरती केल्यावर, ती अगरबत्तीची राख असते. ती राख ॲक्च्युली त्याला विभूती म्हटलं जातं, तिला राख म्हटलं जात नाही, त्याला विभूती म्हटलं जातं. आणि अशी विभूती अंगभर फासलेला, शितिकंठ निळा, ज्याचं पुन्हा आपण कंठाकडे वळतोय, ज्याचा गळा काळा निळा आहे, असा ऐसा शंकर शोभे, असा शंकर शोभतो उमा वेल्हाळा. उमा वेल्हाळा हा एक शब्द जरी असला तरी त्याची फोड करायची आहे आपल्याला. उमा, उमा म्हणजे कोण? उमा म्हणजे दुर्गा, किंवा पुन्हा आपण दुर्गा कोण आहे, शेवटी पार्वतीचं रूप आहे दुर्गा, करेक्ट. उमा कोण? पार्वती. त्यामुळे असंच होतं इकडे की उमा वेल्हाळा, वेल्हाळा म्हणजे काय? पार्वतीच्या प्रेमात बुडलेला. पार्वतीला असाच शंकर शोभतो. त्यामुळे आपलं दुसरं कडवं जर का तुम्ही नीट वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की हे पार्वतीविषयी आहे, की पार्वतीचा शंकर कसा आहे. पार्वती अख्खं मी दुसरं जर कडवं मी घेतेय एकूणच, की सुमनांची माळ गळ्यात असलेली जी पार्वती आहे, जिच्या प्रेमात उमा वेल्हाळा, जिच्या प्रेमात बुडालेला कोण, जिला म्हणजे शोभणारा असा कोण कुठली व्यक्ती आहे तर कापुरा एवढी गोरी त्वचा असलेला, ज्याचा गळा काळा निळा पडलाय विष पिल्यामुळे, प्राशन केल्यामुळे, ज्याचं अंग ते उधळण, म्हणजे ज्याचं अंग उधळणं म्हणजे असं अख्खं फासलेलं आहे विभूतीने. विभूती म्हणजे काय तर देहाला आपण जेव्हा अग्नी देतो आणि त्याची जी राख असते त्याला विभूती म्हणतात. सो असाच शंकर पार्वतीला शोभतो, दुसरा कुठलाही शंकर शोभत नाही. त्यामुळे इकडे आपल्याला कळतं की पार्वतीला कोण शोभू शकतं, असं एकूण ह्या दुसऱ्या कडव्यात रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. मग पुन्हा ध्रुवपद येतं आपलं, जयदेव जयदेव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझं कर्पूर गौरा, जयदेव जयदेव. कर्पूर गौराचा अर्थ कापुरा एवढा गोरा. पुढे वळूया. आता जे तिसरं कडवं आहे ते मी संपूर्ण घेणार आहे, त्याची एक एक ओळ अशी फोड तशी करणार आहे, पण करून काही फायदा नाही आहे, सो मी ते पूर्ण घेणार आहे. ओके. दैवी दैती सागर मंथन पै केले, त्यामाजी अवचित हलाहल ते उठिले, तेत्वा असुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. या अख्ख्या कडव्यात रामदास स्वामी काय म्हणतायत? रामदास स्वामींनी हे सांगितले आहे की देवी दैत्य सागर मंथन पै केले, म्हणजे देवी दैत्यांनी जे सागर मंथन केले त्यातून हलाहल नावाचे जे विष बाहेर पडले, ते तू एक असुरासारखे, तेत्वा ते त्याने एक राक्षसासारखे, एक असुराच्या स्वरूपासारखे काही विचार न करता प्राशन केले, प्यायले, ज्याच्यामुळे तुझा गळा जो आहे तो काळा निळा पडला आणि म्हणूनच तुझं नाव नीळकंठ असे प्रसिद्ध झाले. ओके.
जे चौथं कडवं आहे ना, मग पुन्हा ध्रुवपद येतं, जयदेव जयदेव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझं कर्पूर गौरा, जयदेव जयदेव. आता चौथं कडवं बऱ्याच ठिकाणी हे मी नोटीस केलेलं आहे, ऑनलाईनही किंवा फर्स्ट हँड एक्सपिरियन्सही, चौथं कडवं बरेच जण म्हणत नाहीत. आय डोंट नो वाय. त्यामागे काय कारण आहे, काय नाही आहे, किंवा बऱ्याच लोकांना ते माहितीही नसेल की 4 कडवी आहेत ना की 3 कडवी आहेत. पण त्या चौथ्या कडव्याकडे आपण वळूया आता. त्याच्या मी अर्थात त्याची फोड करतच मी पुढे जाणार आहे, सो डोंट वरी. तर आता वळूया आपण चौथ्या आणि शेवटच्या कडव्याकडे. या कडव्याची मी एक ओळ घेत जाणार आहे आणि त्या ओळीमधला पहिल्या ओळीतीलच नाही तर सर्वच ओळींमधील काही असे शब्द आहेत ज्याचे कम्प्लिटली चुकीचे अर्थ सांगण्यात आलेले आहेत. मी ऑनलाईन रिसर्च करते आधी, पुन्हा पुढे जायच्या आधी, कारण मला माहिती आहे ट्रोल्स काहीतरी मला सांगणार की ऑनलाईन असं नाही आहे, तसं नाही आहे, या फलाना ढिमका ब्ला 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 बीप. आणि त्यापासून वाचण्यासाठी म्हणजे माझ्याकडे उत्तर ऑलरेडी तयार पाहिजे ना, की मला त्या ब्लॉगवरती जा, रिसर्च करा, काय लिहिलेलं आहे त्या ब्लॉगवरती हे वाचा, आणि मग ते वाचल्यावर या मूर्खांना सांगा की त्यांनी काय लिहिलेलं आहे, ज्याचा तुम्ही काय अर्थ काढलेला आहे, किंवा जे त्यांनी लिहिलेलं आहे तेच मुळात चुकीचं आहे, किंवा त्यांनी जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे आणि तुम्ही जो काय त्याचा अर्थ काढलेला आहे तो चुकीचा काढलेला आहे. हे असलं काहीतरी विंडोक मला नंतर डोक्याला शॉर्ट होईल. तसं न होण्यासाठी मी आधीच बघते की काय कोणी कुठे काय काय लिहिलेलं आहे. आणि जेमिनी म्हणजे गुगलनी तयार केलेला जो AI आहे तो तर म्हणजे आपल्याला माहिती आहे. धन्यवाद म्हणजे असो, त्याला कितीही सुधारलं तरी ते चुकीचंच दाखवतं. तर असो पुढे. तर या सुरुवात करूया एक शब्दाची फोड करायला. पहिला शब्द काय आहे तर व्याघांबर. मी याच्या वेळेलाही सांगितलं होतं, सुखकर्ताच्या वेळेला मागच्या वर्षी पीतांबरचा अर्थ सांगितला होता की कसं पीतांबर म्हणजे पीत अंबर असं आहे, पिवळं धोतर किंवा असा होतो तो, किंवा जे काय नेसलेलं सोवळं असा होतो. ॲक्च्युली आता शंकर धोतर किंवा सोवळं नेसत नाही, व्याघांबर बांधतो, नेसतो कापड. व्याघांबर म्हणजे काय तर वाघाची कातडी ही तो नेसतो. कमरेला जी बांधलेली आहे ना ती. आता मी नेसणे हा शब्द का वापरते आहे आणि बांधणे नाही, कारण ती फक्त बांधलेली नाही आहे, ती व्यवस्थित प्रायव्हेट पार्ट्स लपतील अशी व्यवस्थित नेसलेली आहे. कुठलंही जे एक लांब नुसतं साधं कापड असतं ना, कापड, ते जेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीत असे बांधतो आणि त्याचा एक कपडा तयार होतो, धारण करतो, एक पोशाख, त्याला नेसणे म्हणतात. म्हणूनच साडी, धोतर हे नेसलं जातं ना की घातलं जातं. हा, अर्थात जर जे धोतर असेल किंवा जी साडी असेल ती शिवलेली असेल तर ती घातली जाते, ती नेसली जात नाही.
कारण ती ऑलरेडी शिवलेली आहे. जसं की हे जॅकेट हे शिवलेलं आहे, त्यामुळे जॅकेट हे घातलं जातं, हे निसलं जात नाही. जर का मी कुठला स्टोल आहे माझ्याकडे, ॲक्च्युली इकडेच आहे, हा जर मी स्टोल असा कुठल्या वेगळ्या पद्धतीत काहीतरी त्याचा ड्रेस बेस असा काहीतरी केला, जरा ग्रेसफुली, ना की जसं मी आत्ता नुसतं गुंडाळला येतो, त्याचा एक ड्रेस तयार केला बांधून, ना की शिवून, तर त्याला नेसणी असं म्हणतात. म्हणून ते व्याघांबर. पुढचा शब्द आहे व्याघांबर. फणीवर धर, ते बरोबर आहे ना? हां, फणीवर धर. फणीवर याचा अर्थ मी मागच्या वर्षी सुखकर्ता हे समजावतानाच सांगितलेला होता. फणीवर म्हणजे कुठल्या केस विंचरायची फणी नाही, तर फणावर काढलेला नाग जो असतो तो, म्हणून ते फणीवर. धर म्हणजे काय? धारण करणे. तर शंकराने काय धारण केलेले आहे, तर व्याघांबर आणि फणा काढलेला, फणा ज्याचा वर आहे असा फणा काढलेला नाग, ओके, असे त्यानं धारण केलेले आहे. सुंदर मदनारी. सुंदरचा अर्थ तर माहिती आहे तुम्हाला. आता सुंदरला दुसरा शब्द माझ्याकडे नाही. सुंदर मदनारी. मदनारीचा अर्थ बऱ्याच ठिकाणी, अगेन जेमिनी, गूगल AI, जय हो. आणि बऱ्याच ब्लॉग्स किंवा आर्टिकल्स म्हणा, किंवा ज्यांनी सपोजेडली अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा बऱ्याच ठिकाणी मदनारीचा अर्थ त्यांनी मद आणि नारी असा केलेला आहे. मदनारीचा, मद म्हणजे पुरुष, नारी म्हणजे स्त्री, सो असा केलेला आहे. म्हणजे अर्धांगी म्हणतो ना आपण, अर्ध शिव अर्ध पार्वती, अर्धा मद अर्ध नारी, तर असा त्यांनी अर्थ काढलेला आहे मदनारीचा. पण इकडे रामदास लिहिताना मद आणि नारी असं नाही लिहित. रामदास लिहिताना काय लिहितात? मदन आणि आरी. मदन, आरी, मदनारी. आता मदन म्हणजे काय, तर कामदेव, काम वासना विचलित करणारा देव हा कोण आहे? कामदेव. तर मदन हा आहे. आणि आरी, आरी म्हणजे काय? शत्रू. कामदेवाचा शत्रू म्हणजे मदन आरी. ज्याला म्हणजे जो मोह माया पासून दूर आहे असा शंकर. पुढच्या वाक्याकडे, ओळीकडे वळूया. आता पुढच्या ओळीकडे वळूया. पुढच्या ओळीचा पहिला शब्द काय आहे, तर पंचानन. फेसबुकवरती मी एक पोस्ट वाचली होती. अर्थात मी जसं म्हटलं, मी रिसर्च आधी करते की कुठं कुठं कोणी काय काय माती खाल्ली आहे हे मी आधी बघते. तर आणि सर्व ठिकाणी बघते मी, ना की फक्त जेमिनाय
किंवा कुठल्या वेगळ्या ठिकाणी सिरी, जेमिनाय, नंतर ॲलेक्सा वगैरे फक्त ठिकाणी नाही तर सर्व ठिकाणी बघते, सोशल मीडियावरतीही बघते. तर एका ठिकाणी पंचाननचा अर्थ एका व्यक्तीने लिहिला होता की सॉरी एका व्यक्तीने लिहिला होता की ज्यांनी पंचा गुंडाळलेला आहे, व्याघांबराचा पंचा गुंडाळलेला आहे. आणि मला जेन्युइनली म्हणजे कमेंट करावीशी वाटत होती. माझे असे हात ऑलमोस्ट असे झाले होते, पण मी स्वतःला प्रचंड कंट्रोल केलं, प्रचंड. कारण मला तिकडेही, कारण माझं एकच अकाउंट असल्यामुळे तिकडे केतकीचित असं फ्लॅश होणार आणि तिकडे माझे जे काही लॉयल ट्रोल्स आहेत, माझ्या फॉलोअर्सपेक्षाही माझे ट्रोल्स माझ्याशी जास्त लॉयल आहेत. तर ते येऊन तिकडे अजून काहीतरी भयंकर माझे फोटोज टाकणार. माझे फोटोज भयंकर नाही आहेत, बट एनिवे ते काहीतरी टाकणार किंवा काहीतरी म्हणजे अर्थाचा अनर्थ करणार, तसं काही मला नको होतं. म्हणून मी स्वतःला आवरलं आणि कमेंट नाही केली. तर इकडे पंचानन म्हणजे पंचा गुंडाळलेला नाही आहे, इकडे पंचानन म्हणजे पंचमुखी असं आहे. जसं रावणाला 10 डोकी होती, तर 10 डोकी म्हणजे काय, 10 ॲक्च्युअल डोकं नव्हतं ना, एकच डोकं होतं. पण असं होतं की श्रीरावणाचा मेंदू इतका जास्त म्हणजे होता की जणू काही 10 मेंदू एकत्र काम करतायत. नॉर्मल एका व्यक्तीला 2 मेंदू असतात, असं एक सिम्बॉलिक म्हणून 10 मेंदू असं म्हटलं जातं ना, 10 डोकी असलेला रावण असं म्हटलं जातं. तसंच इकडे पंचमुखी, पंचानन म्हणजे पंचमुखी. पुढे जाऊया. मनमोहन. मनमोहन म्हणजे काय, मनाला मोहक वाटणारा, मनाला भावणारा. अगेन इकडे मोहक म्हणजे कामवासना विचलित करणारा, आकर्षित करणारा नाही होत. इकडे भावणे, मनाला भावणे म्हणजे मनमोहन. त्यामुळे ज्या पुरुषांची नावं मनमोहन आहेत जर त्यांना त्यांच्या नावाचा अर्थ माहिती नसेल तर त्यांना तो आज कळलेला आहे. मनमोहन म्हणजे मनाला भावणारा, म्हणजेच मनमोहन. याच ओळीचा तिसरा आणि शेवटचा शब्द मुनिजन सुखकारी. मुनिजन सुखकारी हा कुठलाही ऑनलाईन तुम्ही गेलात किंवा कुठल्याही पुस्तकात वाचलं तर रामदास स्वामींनी स्वतः लिहिलेली आरती जरी बघितली तरी मुनिजन सुखकारी असा एक शब्द तुम्हाला दिसेल. पण त्याचे 3 भाग आहेत, तर आपण फोड करूया. त्या तीन शब्द कुठले तर मुनिजन सुखकारी. सुखकारी म्हणजे काय, सुख देणारा, आनंद देणारा. मुनिजन, मुनी वेगळा आहे, जन वेगळा आहे. जन म्हणजे काय, लोक, सिंपल लोक. ओके. आता पुढे काय आहे, मुनी. सर्वात पहिलं मुनी.
मुनी म्हणजे कोण असतात? साधू संत, ज्यांनी ह्या जगातील जे काही आपल्याला वाटणारे, आकर्षित करणारे ज्या काही गोष्टी आहेत त्यापासून जे लांब राहिलेले आहेत मुनी, ते मुनिम नाही, मुनी, संत साधू, जे मटेरियलिस्टिक थिंग्समध्ये नाही आहेत अशी लोक, म्हणून मुनिजन. मुनिजन सुखकारी. मुनींना जी लोक आहेत मुनी, त्यांना सुख देणारा. पंचानन मनमोहन मुनिजनकारी म्हणजे पंचमुखी मनाला भावणारा, मुनी लोकांना सुख देणारा असा होतो. तर आपलं पहिल्या 2 ओळी आपल्या काय होत्या? व्याघांबर फणीवर धर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. शेवटच्या 2 ओळींकडे आता आपण वळूया. आता शेवटच्या 2 ओळी ज्या आहेत चौथ्या कडव्यातल्या त्या मी सांगते आणि त्यांचा अर्थ सांगण्यापूर्वी यांनी लाऊडस्पीकर लावलेला आहे. आय थिंक इकडच्या मैदानात भजन कीर्तन सुरू झालेलं दिसतंय. सो या त्याचा आवाज तुम्हाला बॅकग्राऊंडला ऐकू येईल. सॉरी, कांट हेल्प इट. तर शेवटच्या ज्या 2 ओळी आहेत त्यातली पहिली ओळ आहे, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. म्हणजे इकडे काय आहे? शतकोटीचे बीज. शतकोटीचे म्हणजे, शतकोटी म्हणजे काय? 100, कोटी म्हणजे करोड. सिंपल. ओके. सो शतकोटीचे बीज, इकडे बीज म्हणजे झाडाचं बीज नाही आहे, तर इकडे बीज म्हणजे बीज मंत्र असं आहे. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी म्हणजे काय? तर जे बीज मंत्र शतकोटी समान आहे, ओके, असे बीज मंत्र वाचतो आणि उच्चारतो. उच्चारणे म्हणजे काय? बोलणे, वाचणे व उच्चारणे. तर शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, जसं मी म्हटलं तसं. आता हे नेमकं कुठलं बीजमंत्र आहे? इकडे हे बीजमंत्र समजण्यासाठी आपल्याला पुढच्या ओळीची गरज आहे. पुढची ओळ काय आहे? रघुकुल तिलक रामदासा अंतरी. आता अंतरी म्हणजे काय? अंतर्मन. थँकफुली सर्व ठिकाणी अंतरीचा अर्थ अंतर्मन, मनापासून, अगदी आतून असा आहे थँकफुली. सो ते ठीक आहे. बट बाकी इट इज एक्स्ट्रीमली फनी. रघुकुल तिलक चा अर्थ, ओके, लेट्स स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट वर्ड. रघुकुल तिलक.
बऱ्याच ठिकाणी रघुकुल टिळक असं लिहिलेलं आहे आणि एकाने टिळक म्हणजे लोकमान्य टिळक असा अर्थही लिहिलेला आहे. अँड I was beyond words, beyond expression, as in कोणी असा अर्थ कसा काढू शकतो. इकडे लोकमान्य टिळक कुठून आले. तर जसं की मी सांगत होते आणि मला कट करावं लागलं, रघुकुल तिलक. तर तिलक मी ऑलरेडी सांगितलं. रघुकुल, सिरी, अलेक्सा, जेमिनी, चॅट जीटीपी, जीपीटी, वडेवर, नंतर बाकी पण सर्व जे काही AI आहेत, वाव, त्यांना कितीही सुधारलं तरी ते सुधारत नाही. तर सो आपण काय बोलायचं पुढे. असो काही काही ठिकाणी असं लिहिलेलं आहे, रघुकुल तिलक म्हणजे काय, तर रघुकुळातील जे वंशज आहेत, जे पुढील टिळक आहेत, पुढील तिलक. इकडे रघुकुळ कुठून आला अगेन माहिती नाही. जसं लोकमान्य टिळक कुठून आले तसंच हा रघुकुळातील टिळक जन्माला आले. दिवे लावा, दिवे लावा, अजून दिवे लावा. असो, तर इकडे काय अर्थ आहे. इकडे अर्थ आहे साष्टांग घालणे. रघुकुल तिलक रामदासा. रामदासा म्हणजे काय, श्रीरामाचा दास नाही. रामदासाचा म्हणजे रामदास, रामदास स्वामी हे स्वतःविषयी लिहित आहेत. जसं सुखकरिता दुःखच्या वेळेला मी सांगितलं होतं, दास रामाचा वाटपा हे सदना. जिकडे लोक दास रामाचा वाटपा हे सजना असं करतात, या साजनजी घर आहे. ह्याचा रेफरन्स तुम्ही जर का मागच्या वर्षीचा व्हिडिओ बघितला असेल तर आणि तरच तुम्हाला लागेल, नाही तर नाही लागणार. बट असो, दास रामाचा म्हणजे चितळ्यांची केतकी, तसं दास रामाचा म्हणजे रामदास. शंकर रामाचा दास होत नाही, गणपती रामाचा दास होत नाही, कारण हे सर्व काही रामायण, ज्याचं ॲक्च्युअल म्हणजे खरं नाव आहे रावणवध, ना की रामायण. तर रावणवध, आता ते काय आहे तो सर्व इतिहास मी नंतर वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की सोमनाथ मंदिर पुन्हा कोणी बांधलं, श्रीरावण. पहिलं शिवस्तोत्रम कोणी लिहिलं, श्रीरावण, कारण ते शिवभक्त होते. म्हणूनच इकडे रामदास म्हणजे रामाचा दास शंकर होत नाही. 1 मिनिट मी खिडकी लावून आले कारण आवाज वाढतोय. तर ह्या ज्या शेवटच्या 2 ओळी आहेत ते रामदास स्वतः विषयी म्हणतायत, सांगतायत, बोलतायत. ओके, की शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल तिलक रामदासा अंतरी. म्हणजे रामदास अंतःकरणापासून जे शतकोटी समान बीजमंत्र आहे. आता हे बीजमंत्र कुठलं, तर ओम नमः शिवाय, कारण शंकराची आरती आहे. तर हे असे बीजमंत्र साष्टांग घालून वाचतात, बोलतात, असं होतं. सो या चौथ्या कडव्यातल्या पहिल्या 2 ओळी कसं शंकर
लोकांच्या मनात आहे, अगदी मुनींच्याही मनात आहे असं होतो. आणि शेवटच्या ज्या 2 ओळी आहेत त्या समर्थ श्री रामदास स्वामी स्वतःविषयी लिहितात. पण जाता जाता एक इंटरेस्टिंग, हो माझा ताप उतरायला लागलेला आहे, एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची तुम्हाला. तर जे रोज उठून एस्पेशली शिवजयंती आली किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आला की समर्थ श्री रामदास स्वामींना जे शिव्या घालतात का, तर ते एका ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बास, हे त्यांच्या हातात होतं का? पाप आहे का ब्राह्मण कुटुंबात जन्म घेणं आणि मग स्वामी बनणं? बस, फक्त त्यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला म्हणून त्यांना उठसूट शिव्या घालणाऱ्यांना मी हे सांगू इच्छिते की तुम्हीच लोक अगदी रोज तुम्ही ही आरती म्हणत नसाल, रोज गणपतीची पूजा करत नसाल, शंकराची पूजा करत नसाल, तरीही जेव्हा गणपती चा सोहळा येतो, आपला गणपती जेव्हा बाप्पा येतो, तेव्हा तुम्ही न चुकता रामदास स्वामींनी लिहिलेल्याच आरत्या म्हणता. चुकीच्या उच्चारांनी अर्थ काढून का होईना तुम्ही रामदास स्वामींनी रचलेल्याच आरत्या म्हणता. इकडे मी आजचा व्हिडिओ समाप्त करते. जय हिंद, वंदे मातरम, हर हर महादेव.